वाढदिवशी जपली सामाजिक बांधिलकी, विजय देशेकर यांचा अन्नछत्र उपक्रम। शिवसेना उपशहर प्रमुख आणि टिटवाळा महोत्सवाचे आयोजक विजय देशेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची परंपरा पुढे नेत श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळ सुरू केले आहे। सिद्धिविनायक महागणपती मंदिराच्या प्रांगणात दर मंगळवारी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येणार आहे। या अन्नछत्राचा उद्घाटन सोहळा माजी नगरसेवक संतोष तरे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। विजय देशेकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यंदाही समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या या उपक्रमामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे। देशेकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे लोकार्पणही आज करण्यात येणार असल्याचे सांगितले। अन्नछत्र प्रकल्प दर मंगळवारी सुरू राहणार असून भविष्यात भाविकांचा प्रतिसाद पाहून गुरुवार व शुक्रवार या दिवशीही सुरू करण्याची योजना आहे। या उपक्रमाला आणखी पाठबळ मिळाल्यास ते दररोज चालवण्याचा मानस देशेकर यांनी व्यक्त केला। तसेच मंदिर प्रशासनाने देखील अशा प्रकारच्या सेवाभावी उपक्रमांमध्ये पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। भक्तांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंदिर व्यवस्थापनावर त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली। नेमकं कशा प्रकारे दर मंगळवारी आपण नियोजन करणार आहात, काय सांगा? सर्वप्रथम गणपती बाप्पा मोरया। आज माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण या परिसरात 2 उद्घाटन करणार होतो। त्यात पहिलं उद्घाटन हे श्री क्षेत्र गणपतीच्या परिस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आम्ही गेले 2018 पासून ते कोरोना 2020 पर्यंत आपण एक 2.5 वर्ष चांगल्या पद्धतीने संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून अन्नछत्र चालवत होतो, परंतु कोरोनानंतर ते बंद पडलं। मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आपण ह्या ज्या काही गोष्टी आहेत या आपण श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळ नावाने करावं। मग त्या नावाने आपण मंडळ रजिस्टर केलं आणि आज हे वाढदिवसाचं औचित्य समजून आपण आज मंगळवार असल्याने आजपासून सुरू केलं। सर्वप्रथम पहिले तर दर मंगळवारी राहील, मग त्याच्यानंतर गुरुवारी, शुक्रवार असे करून दररोज करण्याचा हा प्रयत्न राहील। गणपती बाप्पा आम्हाला नक्कीच यश देतील। आणि खरं तर कुठेतरी खंत वाटते की वास्तविक हे काम मंदिर ट्रस्टचं होतं। मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून या परिसरात कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध होत नाही, कारण की तुम्ही किंवा आम्ही कोणीही बरं आपण सर्व वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्री जात असतो। अक्कलकोट असेल, शेगाव असेल, सिद्धिविनायकाचं दादरचं मंदिर असेल, शिर्डी असेल, कोल्हापूर असेल, सगळेच मंदिरं जिथे असतील तिथे संस्थानाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम केले जातात। मग शाळा असेल, कॉलेज असेल किंवा आजूबाजूच्या लोकांना रोजगाराच्या बाबतीत काही गोष्टी असतील, पण इथे टिटवाळा मंदिराच्या बाबतीत ह्या गोष्टी होताना दिसत नाही। इथे जे हॉस्पिटल देखील आहे ते देखील मंदिर बोलतं की मंदिराच्या नावाने आहे, परंतु ते देखील खूप महागडे आहे आणि हे लोकांना होत नाही। म्हणून आम्ही या अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून आता एक नवीन सुरुवात केली आहे की वेगवेगळे उपक्रम सुरू करणार। मग या परिसरात तुम्ही आता जिथे आहेत हे वाहनतळ आहे, हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वाहनतळ आहे, परंतु हे मंदिरात येणारे भाविक इथे वाहन पार्क करतात। याच्यावर सुद्धा हे मंदिरवाले झाडू मारत नाही। ते बोलतात नाही हे KDMCचं काम आहे। आमची ही अपेक्षा आहे की आशा आहे की आजपासून म्हणजे जसं आम्हाला बळकटी येईल आमच्या मंडळाला, तर इकडची साफसुविधा, साफसफाई, मंदिरातनं स्वच्छता, मंदिर ते स्टेशन परिसरात ज्या टॉयलेट लेडीजला जो त्रास होतो, मुतारी वगैरे नाही, हे देखील आम्ही करण्याचा मंडळाच्या माध्यमातून जे आम्हाला करता येईल, जे भाविक आम्हाला दान करतील त्या भाविकांच्या माध्यमातून, त्या दानाच्या माध्यमातून आम्ही हे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। देशेकर यांच्या या उपक्रमाला स्थानिकांनी आणि भाविकांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शवला असून त्यांचे कौतुक होत आहे। मुंबई डेडलाईन 24 टिटवाळा। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर YouTube वरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।